10वीचा निकाल जाहीर झाला आहे। एकूण निकाल 91.46% इतका लागला, तर कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे 96.54% निकाल लागला। तर राज्यात सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 96.38% इतका निकाल लागला। मुंबईचा निकाल 92.90%। या निकालात विद्यार्थिनींनी सरशी मारली असे दिसतंय। 92.94% विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या, तर 90.18% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। विशेष म्हणजे 12वीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली होती आणि राज्यात एकूणच कोकण विभागच अव्वल होता। दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे वर्ष वाया जाऊ नये यासाठी नापास विद्यार्थ्यांची फेर परीक्षा जून महिन्यामध्येच घेण्याचा निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतलाय। या नियमाची अंमलबजावणी यंदापासूनच येईल का याबाबत सध्या विचार असल्याची माहिती तावडे यांनी दिली। पुढच्या वर्षीपासून 10वी आणि 12वीचे निकाल मे महिन्यातच जाहीर होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं। पुढच्या वर्षीपासून 10वीची परीक्षा मार्च मध्ये झाली तर मेच्या मध्यापर्यंत निकाल लावून त्यात जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील त्यांची पुन्हा मेच्या शेवटी परीक्षा घेऊन जून मध्ये त्यांचे निकाल द्यावेत अशा प्रकारचा निर्णय मंडळाला घेता येईल का याबाबतची आम्ही चर्चा करत आहोत। या विषयातलं लॉजिस्टिक्स जे आहे ते सगळं वर्कआउट करणं शिक्षण सचिव करतायत, ते सुद्धा करायचा प्रयत्न करू। आपल्यासोबत शिक्षण मंत्री विनोद तावडे देखील आहेत। विनोद तावडे, सर्वप्रथम या कार्यक्रमात आपलं स्वागत। विनोद तावडे, काय आज निर्णय आपण घेतलेला आहे? जी मुलं 10वी मध्ये 12वी मध्ये नापास होतात त्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस हा अत्यंत काळा दिवस असतो, त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत काळा दिवस असतो। याचं कारण अत्यंत उगवत्या वयामध्ये एक वर्ष पूर्णपणे वाया जात असतं। आपण नेमका काय निर्णय घेतलाय? विशेषतः ज्या घरांमध्ये मुलं आता नापास झालेली आहेत त्यांच्यासाठी आपलं आत्ताचं बोलणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। उदयजी, असं आहे की मुळात सुरुवातीला मी जे 10वीची परीक्षा पास झाले त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे 10वीचे विद्यार्थी परीक्षा पास होऊ शकले नाही त्यांना हे परीक्षेतलं अपयश आहे, जीवनातलं आणि आयुष्यातलं अपयश नाही। मुळात मी जो निर्णय तुम्ही आता दाखवला तो का घेतला तर साधा सरळ विचार माझ्या मनात हा आला की एखादा 10वीची परीक्षा पास झाला नाही याचा अर्थ त्याचं आयुष्य सगळं संपलं का? तर असं मला वाटत नाही। आणि त्याचा एक वर्ष वाया घालवायचा अधिकार आम्हाला कोणी दिला? कारण 10वीची परीक्षा नापास झाल्यानंतर ऑक्टोबरची परीक्षा देईपर्यंत मधल्या 6 महिन्याच्या काळामध्ये त्याला रोज शाळा नसते, रोज दुसरं काम नसतं। त्यामुळे याच दिवसामध्ये अनेक मुलं ही नाक्यावर उभी राहतात, व्यसनांच्या अधीन होतात, निराशेमुळे बाकी गोष्टीकडे वळतात आणि मग त्यांचा अभ्यासाकडचा कल अजून कमी होतो। आणि म्हणून मी साधा सरळ निर्णय केला की ह्यांचं वर्ष वाया जाऊ देणं हे योग्य नाही। परीक्षेत नापास म्हणजे आयुष्यात नापास नाही। आपण 10वीतले हे विषय करू शकत नाही, आपण बाकी काय करू शकतो का? आणि म्हणून राज्य सरकार असा विचार करत आहे की मार्चमध्ये परीक्षा झाली की मेच्या मध्याला निकाल लावायचे, त्यात जे नापास होतील म्हणजे जवळजवळ यावर्षी 91% मुलं पास झाली तर 9% मुलांची पुन्हा परीक्षा घ्यायची मेच्या शेवटच्या आठवड्यात, त्यात अजून 4-5% मुलं पास होतील आणि मग 4% मुलं पुन्हा नापास समजा झाले तर 15 चौक 60 म्हणजे 15 लाख मुलं बसतात, तर 60,000 मुलं हे 10वी पास होऊ शकत नाही। तर त्या 60,000 मुलांचं करिअर काउन्सिलिंग आम्ही करणार की त्यांना कशात आवड आहे आणि मग त्यांना 10वी नंतर त्यांनी कोणत्या कोर्सला गेलं पाहिजे, स्किल डेव्हलपमेंटच्या, कौशल्य विकासच्या, त्या कौशल्य विकासच्या अभ्यासक्रमाला त्यांनी जावं असं सर्टिफिकेट 10वीचं देईल। त्यामुळे 10वीत नापास कोणी नाही, काही जण 11वीसाठी पास आणि काही जण कौशल्य विकासासाठी पास असं केलं पाहिजे। म्हणजे आयुष्यात कोणी नापास नाही,
ज्याला त्याला आपला अभ्यासक्रम कोणता दिला पाहिजे ते त्याला सुचवण्यामध्ये आम्ही मदत करणार. विनोदजी, संपूर्ण महाराष्ट्रातर्फे, संपूर्ण पालकांतर्फे, शिक्षण तज्ज्ञ जे हा कार्यक्रम बघतायत, मला कल्पना आहे आता सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे की अत्यंत पथदर्शी अशा स्वरूपाचा निर्णय, जेणेकरून काय असतं माहिती विनोदजी की अशा प्रकारचे निकाल लागल्यानंतर आम्ही चॅनलवाले जे पहिले येत आहेत, जे दुसरे येत आहेत, ज्यांना 98% मिळतात, 97% मिळतात, यांच्या बाईट्स आणि यांच्या माहिती दाखवत असतो. परंतु ते टिप ऑफ द पिरामिड असतं. हा पहिल्यांदा मला असा निर्णय शिक्षण खातं घेताना दिसतंय की जिथे बॉटम ऑफ द पिरामिड, ज्याच्यावर हा सगळा पिरामिड आणि हा समाजाचा डोलारा उभा आहे, त्याच्याकरता निर्णय घेताना दिसतोय. आपल्याला काय वाटतंय, जनतेची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातनं याची काय प्रतिक्रिया येईल असं वाटतंय आपल्याला? आज या विषयातलं मी म्हटल्यानंतर ज्या पद्धतीने मला आपल्यासारख्या अनेक मित्रांचे, सामान्य माणसाचे फोन आणि SMS येत आहेत, त्यांना मुळात हीच कल्पना आवडली की कोणीही नापास नाही. काही जण 11वी पास, तर काही जण कौशल्य विकासासाठी पास. आम्ही कोण कोणाला नापास करणार आहे? मला हे कळत नाही, बोर्ड कोण कोणाला नापास करणार? प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं काय त्याने करायचं हे त्याच्या क्षमतेवर ठरलेलं आहे. त्या दिशेने त्याला जायला मदत आम्ही करायची, ही कल्पनाच मला असं वाटतं. मला तर एका माझ्या ज्येष्ठ संपादक मित्राने म्हटलं की ह्याच्या आधी हे का नाही सुचलं, किती मुलांच्या आयुष्याचं यामुळे नुकसान झालं. पण माझं असं मत आहे, मला सुद्धा हे थोडं उशिरा सुचलं की नाही, हे जर मला 2 महिने आधी सुचलं असतं तर याच बॅचमध्ये करता आलं असतं. ठीक आहे, कोणाला नाही सुचलं तर. आणि महाराष्ट्र हा या देशामध्ये एका वेगळ्या पद्धतीने शिक्षणाकडे बघणारं राज्य, कारण शेवटी हा शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे. इथे शिक्षणाकडे वेगळ्या पद्धतीनेच आपण पाहणार आहोत आणि आपल्या मुलांना, आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना योग्य दिशेने नेण्याचं आपण काम करतो. याचं अनेक शिक्षण तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक आणि अनेक पालक यांनी आज अभिनंदन केलं. आणि मला असं वाटतं की शिक्षण मंत्री म्हणून जे काही मी चांगलं काम करतो त्यातलं सगळ्यात चांगलं काम आज कुठलं असेल तर हे आहे, असं माझं प्रामाणिक मत झालंय. निश्चित आहे विनोदी, याआधी देखील लहान मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जी पावलं उचललेली होती ती देखील अशीच अभिनंदनास पात्र होती. आणि आजचा हा निर्णय इतका पथदर्शी आहे की तो झी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर आम्ही पोहोचवतोय, जेणेकरून भारताच्या कानाकोपऱ्यात जे तुमच्यासारखे इतर शिक्षण मंत्री असतील ते देखील असा निर्णय करायला त्यांना आपण भाग पडू. वेळ एका ब्रेकची झाली, ब्रेक नंतर ही चर्चा अशी चालू राहणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपल्यासोबत आहेत विनोद तावडे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आहेत. विनोद तावडे, आता अत्यंत पथदर्शी अशा स्वरूपाचा विचार आपण मांडलात, ते म्हणजे नापास कुणीही नाही. कुणी 11वी पास, तर कुणी कौशल्याच्या एखाद्या कोर्ससाठी पास. अशा प्रकारची एक वेगळी शिक्षणातली विचारधारा आपण अत्यंत पथदर्शी अशी मांडताय. एकूणच महाराष्ट्राच्या शिक्षणाची ही वाटचाल जर मी पाहिली तर त्याचं वर्णन क्षमतेनुसार शिक्षण किंवा क्षमताधिष्ठित शिक्षण अशी चालू झाली असं आपण म्हणायचं. योग्य शब्दात उदयजी, आपण अतिशय योग्य शब्दात जो विचार सरकार करत आहे याचं वर्णन केलंय. प्रत्येकाची आपली एक क्षमता असते. दुर्दैवाने काय झालं आपल्या इथे की आपण, माकडा हा प्राणी आहे, त्याने झाडावर उड्या मारून जायचं तर त्याला सांगतो तू पोहायला जा, माशाला सांगतो झाडावर चढायला जा. असं नाही, प्रत्येकाचे आपले गुण ठरलेले आहेत. त्याला त्याच्या क्षमतेमध्ये पुढे जायला मदत केली पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थी हा डॉक्टर, इंजिनियर होणार नाही, तर त्याच्यातले कौशल्य गुण लक्षात घेऊन त्याला त्या पद्धतीने पुढे जायला न्यायचं. नाहीतर नापास झाला यामुळे तो असलेले गुण सुद्धा विसरतो. त्यामुळे क्षमताधिष्ठित शिक्षण, क्षमताच्या आधारावर त्याला पुढचं मार्गदर्शन, हे आपण जे योग्य शब्दात मांडलंय, मला असं वाटतं की खरंच हाच शब्द याला योग्य आहे. मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की क्षमताधिष्ठित शिक्षणामध्ये काही पर्याय सुद्धा असू शकतात. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला चित्रकलेमध्ये रस असेल तर त्याला चित्रकला हे मेजर असतं आणि गणित हे नसतंच किंवा मायनर असतं. अशा स्वरूपाचं शिक्षण आपल्याला इंग्लंडमध्ये दिसतं, अमेरिकेमध्ये दिसतं. एक बेसिक गणित आल्याची कारण त्याच्यानंतर जे गणित येत नाही ते त्याच्या माथी मारून त्याला गणित येत नाही, विज्ञान येत नाही म्हणून त्याला खच्ची करायचं. यापेक्षा सुद्धा त्याला ज्याची आवड आहे
त्याच्या संदर्भात त्याला आणखीन काही शालेय जीवनातच करता येईल का, या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकू शकाल? मला असं वाटतं आपण विद्यापीठ स्तरावर जसं चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आणलं आहे, हे आपण प्रयोगात्मक 11वी-12वीला केव्हा तरी आणलं पाहिजे, आणि जर जमलं तर 8वी-9वी नंतर आणता येईल का याचा विचार केला पाहिजे टप्प्याटप्प्याने. थोडंसं सगळ्या शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करून या विषय, हा विषय अतिशय शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. तर लगेच राजकीय व्यवस्थेने किंवा मंत्र्यांनी यावर ताबडतोब निर्णय घेणं योग्य नाही. अनेक समाजातले विविध प्रकारची मंडळी असतात की जे अशा विषयात सातत्याने विचार करत असतात. तर यांच्याशी बसून असा विचार, कारण जे विदेशामध्ये आहे ते आहे अतिशय आदर्श, पण तिथे असणाऱ्या लोकसंख्येला लक्षात घेता आणि त्यांच्या गरजा लक्षात घेता ते त्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे. आपल्या इथे अशा पद्धतीचा काही विचार वेगळा करता येईल का, तर तो केला पाहिजे असं मला प्राथमिक वाटतं. पण या सगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपण नक्की याचं अंमलबजावणी करायचा विचार करू. क्षमताधिष्ठित शिक्षण आणि त्याबरोबर क्रेडिट बेस्ड सिस्टीम आणता येईल का, अशा स्वरूपाचा अत्यंत पथदर्शी असा विचार आता विनोद तावडे यांनी बोलून दाखवला आहे. तर जे 10वीत नापास झालेले आहेत त्यांच्यासाठी यापुढे नापासाची अशी व्यवस्थाच असू नये असाही विचार त्यांनी मांडलाय. जे पास आहेत 11वीत जाण्यासाठी योग्य असतील आणि जे पास दुसऱ्या प्रकारचे आहेत ते कौशल्यावर आधारित शिक्षणाकरता योग्य धरले जातील, अशा प्रकारची एक वेगळी रचना त्यांनी आता सुचवली आहे, जी पुढल्या वर्षीपासून अंमलबजावणी त्याची होऊ शकते, अशा प्रकारचा आता स्पष्ट सूतोवाच त्यांनी केलेला आहे. ब्रेक नंतर विनोद तावडे यांच्याशी चर्चा आपण चालूच ठेवणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे. आज महाराष्ट्रामध्ये 10वीचा निकाल लागला आणि 91.46% मुलं पास झाली, तर जवळपास 9.5% मुलं नापास झाली. या नापास झालेल्या मुलांसाठी दिलासा म्हणून आज महाराष्ट्र शासन आणि त्याचं शिक्षण खातं एका पथदर्शी निर्णयाकडे वाटचाल करत आहे, आणि ते म्हणजे यापुढे 10वीत नापास झालेल्या मुलाचं वर्ष वाया जाणार नाही, तर त्याला एका महिन्यातच 10वीच्या परीक्षेला राहिलेल्या विषयांसाठी पुन्हा बसता येईल, अशा दृष्टिकोनातून शिक्षण मंत्री विनोद तावडे हे पावलं टाकतायत. तर क्षमताधिष्ठित शिक्षणाचं सूतोवाच त्यांनी आता झी 24 तासवर केलं. विनोद तावडे, आजचा दिवस हा जसा 10वीच्या बोर्डात जे अत्यंत उत्तम मार्कांनी पास झालेली मुलं मुली आहेत सर्वच ह्याच्यामध्ये त्यांच्यासाठी जसा आहे, तसाच तो आजच्या दिवसावर शिक्षण मंत्री म्हणून पहिल्यांदाच असं होत आहे की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आलेल्या मुलांबरोबरच शिक्षण मंत्र्याचं देखील नाव कोरलं जातं. याचं कारण तुम्ही एक पथदर्शी निर्णय घेताय, याची अंमलबजावणी होईल, या अंमलबजावणीतले अडथळे दूर होतील, ते आपण आपल्या जाणकारी नजरेनं सगळं पाहालच. परंतु आजचा दिवस ज्या 9.5% महाराष्ट्रातल्या मुलांसाठी परीक्षेला बसलेल्या अत्यंत काळा दिवस आहे, त्यांच्या घरातलं आत्ताचं वातावरण अत्यंत गंभीर आहे, दुःखद आहे, निराशाजनक आहे. हातात दिवा नाही, समोर मार्ग दिसत नाही, मार्गदर्शन करणारं कोणी नाही, आत्मविश्वास खच्ची झालेला. याचं कारण नापासाचा शिक्का कपाळी लागलेला. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे क्षणभर विसरून जा. त्यांच्या घरातला एक मोठा दादा म्हणून, एक काका म्हणून अशा आत्मविश्वास हरवलेल्या, नापास झालेल्या मुलांना काय सांगाल? नाही, खरं म्हणजे हे माझ्या दृष्टीने नापास नाहीत. त्यांना 11वीच्या अभ्यासक्रमासाठी उत्तीर्ण होता आलं नाही. त्यामुळे उलट या विद्यार्थ्यांना आता आपण कोणत्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकतो, नाहीतर जे पास झाले आहेत ते 12वी नंतर एखाद वेळेस त्यांना कळेल की आपल्याला हे जमतं आणि हे जमत नाही. यांना आजच कळलं आहे. ते माझं असं मत आहे की आपली क्षमता त्यांना कळली आहे की आपण या अभ्यासक्रमाच्या ऐवजी आपण या पद्धतीच्या अभ्यासक्रमाकडे जाऊ शकतो. त्यामुळे कोणीही निराश व्हायचं कारण नाही. 10वीची परीक्षा पास झाली म्हणजे आयुष्यातलं सगळं मिळालं आणि नापास झाले म्हणजे सगळं गेलं, ही कल्पनाच या नवीन युगामध्ये अतिशय चुकीची आहे. आणि मुळात शाळांमध्ये सोडलेल्यांचे खरं म्हणजे आयुष्यातले किती चांगले दिवस गेले हे तर आपल्याला अनेक वेळा आली व्हॉट्सअपवर सगळे वाचतात की मायक्रोसॉफ्टच्या मध्ये शाळा कशी सोडली होती, नापास झालेली मुलं कशी आयुष्यामध्ये यशस्वी झाली. त्यामुळे नापास होणं म्हणजे परीक्षा पास न होणं म्हणजे आता आपलं आयुष्य संपलं असं कृपया जे कोणी उत्तीर्ण झाले नाहीत त्यांनी मानायचं कारण नाही. आणि मी तुम्हाला उदयराव आत्ता सांगतो की हे जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, यांना जर आता नीट धीर मिळाला किंवा त्यांनी स्वतःला जर नीट ओळखलं
तर आयुष्यात हीच यशस्वी होतील हे तुम्हाला मी आज नक्की सांगतो. व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी हे जे अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांनी जर आज आपली क्षमता ओळखून आपला मार्ग निवडला तर हे आयुष्यातले सगळ्यात यशस्वी ठरतील. त्यामुळे अशा कोणीही निराश व्हायचं कारण नाही. काही अडचण असेल, शंका असेल तर हा विनोद तावडे तुमचा मोठा भाऊ, काका तुमच्यासाठी आहे. कधीही संपर्क करा. आपण यातनं मार्ग काढू. काळजी करू नका. काळजी करू नका, आपण यातून मार्ग काढू. ज्यांच्या हाती दिवा नाही, रस्त्याचा पत्ता नाही, अशा पत्ता हरवलेला बॉटम ऑफ द पिरामिडकडे व्यवस्थेचे बळी म्हणून एलिटिस्ट नजरेनं पाहण्यापेक्षा एक प्रॅक्टिकल अप्रोच घेऊन आज महाराष्ट्राचे शासन एका पथदर्शी निर्णयाकडे वाटचाल करते. त्याबद्दल खरं तर विनोद तावडे यांचं अभिनंदन. अनेकदा मंत्र्यांवर टीका करायचे प्रसंग येतात, परंतु ज्यावेळी अशा प्रकारचे पथदर्शी निर्णय होतात तेव्हा त्यांचं कौतुक करायला देखील आम्ही मागे पुढे पाहत नाही. या कार्यक्रमाचा शेवट करताना विनोदजी, तुमच्यासाठीचा हा खास प्रश्न आहे. यावेळच्या निकालावर जर नजर टाकली तर असं लक्षात येतं की याही वेळी 12वी सारखंच किंवा मागच्या वर्षीप्रमाणे कोकणानं बाजी मारलेली दिसते. आपण कोकणातले आहात म्हणून हा प्रश्न विचारतो. कोकणामध्ये असं काय वेगळं आहे की कोकणातली मुलं दरवर्षी आम्हाला बाजी मारताना दिसत आहेत? मला असं वाटतं की कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं काही नसतं. हे खरं आहे की 12वीला सुद्धा असेल किंवा आता सुद्धा असेल, कोकणातल्या विद्यार्थ्यांना निकाल जास्त लागला. आणि माझं विश्लेषण जे वरवरचं आहे त्याच्यामध्ये तिथली विद्यार्थी संख्या खूप कमी आहे. आणि जी विद्यार्थी संख्या कमी आहे त्या मानाने शाळांमधली उपस्थिती म्हणजे जर आपण पडताळणी जर पाहिली असेल तर पडताळणी ज्यावेळी दर्डासाहेब मंत्री असताना केली त्या कोकणामध्ये एकाही शाळेमध्ये चुकीची आकडेवारी नव्हती. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तिथे शिक्षण म्हणजे हा सगळा मला असं वाटतं की सी.डी. देशमुख आहेत, नाथपै आहेत, हा सगळा एक वारसा कोकणाला लाभलेला आहे शिक्षणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा. त्याचा हा परिणाम असू शकतो. पण मला वाटतं की बाकी लातूर पॅटर्न आला, विदर्भातल्या चांगल्या गोष्टी आल्या, महाराष्ट्रभर आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. आणि फरक असेल तर 2-4% असेल. त्याला छोटी छोटी कारणं आहेत, फार मोठी कारणं आहेत असं मला वाटत नाही. सगळ्याच विभागातली आपली मुलं ही अग्रेसर आहेत. आता मुलींची टक्केवारी जास्त आणि मुलांची थोडी कमी आहे. म्हणजे काही मुलं कमी असतात असं नसतं. मला असं वाटतं त्यावेळेचा निकाल पुढे मागे होत असतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने राज्यातली सगळी मुलं ही सरस आहेत. राज्यातली सगळी मुलं सरस आहेत आणि त्यांना अधिक सरस करण्याकरता महाराष्ट्राचे शासन आणि त्याचा शिक्षण विभाग, विनोद तावडे सज्ज आहेत. ज्या कोणाला आज खंतावल्यासारखं वाटत असेल, अपयश झाल्यासारखं वाटत असेल, त्यांच्यासाठी आज अत्यंत मोलाचा असा संदेश विनोद तावडे यांनी दिला. तर महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याकरता यापुढे कोणाचंही वर्ष वाया जाणार नाही, कुणीही नापास असा शिक्का कपाळी घ्यायचं कारण नाही आणि नापास म्हणजे आयुष्याची अखेर नाही. हाच या सगळ्या चर्चेचा एकूणच वृत्तांत होता. विनोद तावडे या अशा पथदर्शी निर्णयाबद्दल पुन्हा एकदा झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.